विज्ञान कर्म हे मर्म जीवनामध्ये लखलखणारे गाव प्रकाशाचे शाळा ही लखलखणारी शाळा शाळा ही लखलखणारी शाळा शाळा ही लखलखणारी शाळा। स्टेट को भेजिए नहीं मैं वही बोल रहा हूँ इसको कमर्शियलाइज करो मैडम कलेक्टर साहब ने मैडम उद्देशांची दिशा देणारे दीप शिक्षकांचे शाळा म्हणजे लखलखणारे गाव प्रकाशाचे शाळा म्हणजे लखलखणारे गाव प्रकाशाचे लखलखणारी शाळा शाळा ही लखलखणारी शाळा शाळा ही लखलखणारी शाळा। ज्ञान धर्म विज्ञान कर्म हे मर्म जीवनाचे शाळा लखलखणारी शाळा म्हणजे लखलखणारे गाव प्रकाशाचे शाळा ही लखलखणारी शाळा शाळा ही लखलखणारी शाळा। काशीला घेऊन चल जन्मदात्याची सेवा केली दोघीकडे बसली चालला बिगी बिगी हरणाच्या पावली चालला बिगी बिगी हरणाच्या पावली खांद्यावर कावड गावाजतिया करकर खांद्यावर कावड गावाजतिया करकर मातीवाणी काळ कुंभी दुधावाणी पांढर क्रमांकासाठी पटकावला। द्वितीय क्रमांक जो आहे रोहित प्रभाकर भांबरे आणि नाही सर 2 मिनिटं जिल्हा मित्रांनो आपल्या शिक्षकाचंही कौतुक करायचंय टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय भावना पाटील मॅडम टॉप पॉप्युलेशन बॉम्ब आणि राज्य स्तरावर हे देवीदास पाटील सर
झाडे वाचवा पर्यावरण वाचवा कार्यक्रमाच्या तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली देतो. पॉप्युलेशन बॉम्ब आणि राज्यस्तरावर हे देवीदास पाटील सर त्यांनी केलेलं उपकरण अतिशय नाविन्यपूर्ण, म्हणजे कोणतं उपकरण राज्याला पाठवावं हा मोठा प्रश्न पडलेला होता. तरीसुद्धा तिघांच्या एकमतानं कोणत्याही प्रकारचा कुणावरही अन्याय न होऊ देता अतिशय प्रामाणिकपणे निपक्षपातीपणे या ठिकाणी परीक्षणाचं काम आम्ही सर्व परीक्षक मंडळींनी केलेलं आहे. आणि सर्व शिक्षकांना मी उपस्थित सर्व उपकरण घेऊन आलेल्या सर्व शिक्षकांना मी अतिशय मनपूर्वक धन्यवाद देतो. याचं कारण आहे, वास्तविक पाहता खूपच काही शिकण्यासारखं होतं. बऱ्याच शिक्षकांनी अतिशय चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी क्लुप्त्या आयडिया लढवून या ठिकाणी उपकरणं तयार केलेली होती. त्याबद्दल मी परीक्षक म्हणून सगळ्यांचं पुनश्च एकदा आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. गटात 34 उपकरणे, प्राथमिक शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्य गटात 6 उपकरणे, प्राथमिक शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्य गटात 5, तर प्रयोगशाळा सहाय्यकांच्या गटात 2 साहित्याची मांडणी करण्यात आली होती. तरुणांमध्ये व्यवसायाची संधी उपलब्ध व्हावी या अनुषंगाने 3 शिक्षकांनी व्यवसाय मार्गदर्शन या विषयावर माहिती पत्रके सादर केली होती. उपरोक्त नमूद सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रचंड उत्साहाने सहभाग दर्शवला. विज्ञान प्रदर्शन व ग्रंथोत्सवासाठी धुळे शहर व परिसरातील शाळांमधून जवळपास 3000 विद्यार्थी-विद्यार्थिनी तर 500 नागरिकांनी लाभ घेतला. सदर प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी प्रस्तुत केलेले सर्वच वैज्ञानिक उपकरणे अतिशय कल्पकतेने, कौशल्याने व नाविन्यपूर्ण पद्धतीने सादर केली होती. या सर्वांमध्ये बालवैज्ञानिक दडलेले आम्हाला दिसून आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा तर शिक्षणाचा गाभा, यासाठीच त्यांच्यातील विविध सुप्त गुणांच्या विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.